श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुवे नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोटी निवासी पूर्णदत्ता अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तस्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवंदनम कंता टोपीचं माला दंडकमंडलूधर कट्ट्यंकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम पाही माम पाही माम. आता करू प्रार्थना. जय जयाची अघरणा परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतीवर्या जय जयाची पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडिशा वेदवंद जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलाशी तू अंगी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलाशी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवदेविता तूच समता निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी अद्दी मध्याग्र कोठे नसे पाहता आसोनिया निर्गुण रूपे नटलाशी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदाचाही तर्कशा चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुख ही निश्चिती शीनली ख्याती वर्णिता द्रढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कडशाने दिनानाथा दासाकडी पहावे आता युतिकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्चर्य देज सदैव पापताप आणि देन सर्व जाओ निसोण इहिलोक सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पैलतिरी तन्मान तणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोण ज्ञानार करदई प्रकोटोपे शांतीमणी सदा वसो व्रथा अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो व्रथा विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो बहुपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुकिदाय वरदान कृपा क्रोणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वारता मी पणाची नशेशी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुवे नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्ता अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवंदनम कंताटोपीचं माला दंडकमंडलूधर कट्ट्यंकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम. जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता तो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुण मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काळ व्यर्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी येली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर
तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेले धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतेसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोणावर्णाश्रम धर्म कुळी कोणास हे कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याशी साष्टांगण मुनी करी प्रार्थना कर जोडुनी आपला विख्यात महिमाजनी गावायचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेशी ऐसी ऐकुणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करोणी आता नमो साधू वृंद ज्याशी नाही भेदाभेद ते सात्वसुखी आनंदमय सदोतीत राहती व्यास वाल्मिकत महाज्ञानी बहुंत ग्रंथ रचिले जाणी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलवती मान त्याचे चरण नमियेली ईश्वर चरणी जल्ले चित्त ऐसे तुकाराम अधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे आहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करुण मन जिरका श्रोते विशिक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते कडे न पाहावे स्वामींच्या लीलाभूत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महायुधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञान अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिशोध प्रथमाध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्रे सारामृते मंगलचरणम नाम प्रथमाध्याय गोढा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नमा कामना धरुणी जे भसती होय त्याची मनोरथ पूर्ती तेशीची निष्काम भक्ताप्रांती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राजबा मोदियाचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्या सवे एक पारशी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचिवले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांसी बैसवणी दोहेवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभत्यांना वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले त्याला गुणी आम्ही कर्दळी वनातुणी प्रारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोण हरिद्वार प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोल तीर्थे समग्र 80,000 नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहज गती पातलो गोदात टाकाप्रती तयाची महाप्रख्याती पुनरांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परमपावन काही दिवस फिरवण हैदराबादेशी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास सोयीचेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमुले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून या स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडुनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला सोयीच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले ते पासून या नगरात आनंदी आहोत नांदत ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासोनी 12 वर्षे मंगळवेढा प्रति राहिले स्वामीराजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्याची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही अतिवर्य कमरेवरे ठेवणी कर दर्शन देती तयाशी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध आनंदे भक्त परिशोध द्वितीय अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभमस्तु अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन्य धन्य त्याय जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती त्यासे नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेळे सोडिले मोळ माझी वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त
तेथीचे साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू सवे घेऊन या स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटाशी अर्धमार्गावरुनी टोळाशी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतुणी स्वामी चालले उठुनी बहुत वर्जिले सेवकाशी परिण चुमानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामाद्वारी बैसले येती राजस्वेच्छेने तेथे एका विद्ध होता तो करीत याची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्याचे ग्रहाप्रती स्वामीशी जाणून ईश्वरमूर्ती चोळापा करी आदर योगादी काही चोळाप्याने केले नाही परिभक्तीस्तव पाही स्वामी आले सदना ते त्याची देखोणी भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळाप्याचे चित्ती आनंद झाला भोसाळ तेपासून त्याचे घरी स्वामी राहिले अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असते जे चोळाप्याच्या ग्रहाप्रती आले कोण एकेती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली मास नपाशी कळा वृत्तांत आपले अनग्राथ येती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकून राव बोलले काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरे झाले नाही आता जाऊन लवलाई भेटू या येतीवर या परी ती केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काने हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातुणी वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जल्ली तै सकल सभा आनंदली समस्ते पावली वंदली षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नपराय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय श्री स्वामी समर्थ धन्यवाद।